म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केलाय. अखेर आता भरपूर दिवसानंतर धमाका अपडेट आली आहे. आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून अखेर पीक विम्याच्या निधीला आता मंजूर मिळाली असून शेतकऱ्यांची जी काय वाट पाहण्याची प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे. आणि बघा आता या ठिकाणी शेतकऱ्याला लाभ मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी शेतकरी बांधवांनो घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहेत त्यांच्याच खात्यावर आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा करण्यामध्ये सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचा आदेश आता दिला असून शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची प्रतीक्षा केली होती. पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता चिंता करू नका. सरकारच्या माध्यमातून सरकारने सांगितल्यानुसार निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. तारीख देखील सांगण्यामध्ये आली आहे आणि त्यासोबत आजच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा सरकारने या पीक विम्यासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांची निवड आता केलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा जो काय पीक विमा आहे तो टप्प्याटप्प्याने वाटप केला जात आहे. म्हणजे की एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण होणार नाही. आज फक्त सरकारने सांगितल्यानुसार अगदी 4 ते 10 तासाच्या आतमध्ये फक्त 10 जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे पैसे एकत्रितपणे आता शेतकऱ्याला मिळत आहे. ज्या 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा हप्ता जमा झाला आहे त्यांनाच या ठिकाणी हा निधी आता मिळत आहे. म्हणजे की बघा जे पात्रता आहे, जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल बघा तर या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यामध्ये आले आहे. सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यामध्ये आले होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील हा अडथळा दूर करून बघा कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना विमा कमी मिळाला आहे त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यामध्ये येत आहे. हा विमा कोणाला मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी येणार आहे याची यादी प्रशासनाने आता जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. लगेच आपण यादी देखील पाहून घेऊ आणि जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षात किमान एकदा तरी पीक विमा भरला होता आणि त्यांना ते अद्याप मिळाला पण नव्हता, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे या नवीन यादीमध्ये सरकारने आता दिली आहे. केंद्र सरकारने यासाठी 7200 कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला आता दिला असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जी की तुमची प्रतीक्षा होती आम्हाला पीक विमा कधी मिळणार, बघा सरकारने सांगितल्यानुसार यादीनुसार आता पीक विमा मिळणार आहे. यादीमध्ये तुमचं नाव आज नक्कीच तपासून घ्या. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे तांत्रिक समस्या आणि अपूर्ण KYC यामुळे विलंब झाला होता, परंतु आता पूर्णपणे मार्ग मोकळा झाला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे.
सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे, ज्यांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज पैसे येण्यामध्ये सुरुवात झाली आहे. बघा, पुढील एका तासाच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यामधील 10 जिल्ह्यांमध्ये 23,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर नक्कीच येणार आहे. आपला जिल्हा या यादीमध्ये आहे का हे जाणून घेणे आता तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, काही शेतकऱ्यांनी अद्यापही आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याला जोडले नाही. अशा शेतकऱ्यांचा विमा पुन्हा अडकू शकतो. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून प्रशासनाने विशेष मोहीम राबवून ही कामे पूर्ण करून घ्यावी अशी मागणी आता शेतकऱ्याला देखील केली आहे. त्यासोबत बघा, जी या ठिकाणी विशेष मोहीम राबवली आहे त्यानुसार या ठिकाणी शेतकऱ्याने तात्काळ KYC करून घ्यावे. बघा, जर तुम्ही आता एवढं सर्व सरकारने करून जर तुम्ही KYC केली नाही तर चुकी तुमची येते, तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे KYC तात्काळ करून घ्या. सरकारने सांगितलं आहे, जर तुम्ही KYC केली आणि अटींचे व नियमांचे पालन केले तर कोणावरही अन्याय होणार नाही. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येईल अशी खात्री सरकारने आता दिली आहे. आज पीक विमा न मिळण्यामागची काही कारणे सुद्धा सरकारने स्पष्ट केली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, पीक विमा या ठिकाणी आजच जमा व्हायचा होता, परंतु बघा थोडीशी अडचण आली आणि पीक विमा जवळपास बघा 24 तासाच्या आतमध्ये जमा होईल. म्हणजे की बघा, आता जवळपास 8 तासानंतर पीक विमा जमा करण्यामध्ये येईल. परंतु आज सकाळीच्या ठिकाणी पीक विमा मिळायचा होता, तर ते अडचणीमुळे थोडंसं पुढं या ठिकाणी तास ढकलले आहे. त्यामुळे चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाऊ शकतो. आता बघा, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाईतून अपात्र ठरवले जाऊ शकते, कारण हा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच बघा राखीव ठेवण्यामध्ये आला आहे. तसेच ज्यांनी आतापर्यंत फार्मर ID कार्ड काढले नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील तांत्रिक कारणास्तव आज थांबवले जाऊ शकतात. आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. ज्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्यामध्ये येतोय, बघा, त्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. आता बघा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश झाला आहे. नागपूरमधील बघा कामठी, हिंगणा, नरखेड, बघा सावनेर, बघा काटोल, कळमेश्वर आणि रामटेक या भागातील ज्या शेतकऱ्याला PM किसानचे पैसे मिळाले त्यांच्याच खात्यावर 23,000 रुपये जमा होणार. या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण नक्कीच करून घ्यावी. तर बघा, त्यांना या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार बघा दुपारी 2 वाजल्याच्या नंतर किंवा या ठिकाणी बघा सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, आता या ठिकाणी दुपारचे 2 आणि बघा रात्रीचे 12 वाजेपर्यंत कधी तुम्हाला निधी मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे. आता बघा, मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यासाठी देखील मोठी तरतूद आता करण्यामध्ये आली आहे. परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ, पाथरी, पालनोन, मानवत आणि बघा पूर्णा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना 23,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे. डेबिटच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत असल्याने कोणतेही बघा मध्यस्थाची गरज उरलेली नाही. आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जेव्हा निधीचे वितरण होईल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला मेसेज देखील येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, शेतकऱ्याला सांगण्यात आले आहे, बघा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला जिल्हा म्हणजे की बीडमध्ये देखील आज मोठी रक्कम जमा होत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई,
माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी आणि परळी या भागातील शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सोपविण्यात आली आहे. या तालुक्यांतील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता मिळाला आहे त्यांना आज या ठिकाणी प्राधान्याने पीक विमा देण्यामध्ये येत आहे, अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, विदर्भामधील बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी सुद्धा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बुलढाण्यातील खामगाव, चिखली, जळगाव, पगा, जामोद, पगा, मेहकर आणि पगा, लोणासर, पगा जे सरकारने सांगितल्यानुसार यवतमाळमधील पांढरकरवाडा, पगा या ठिकाणी सरकारने ज्याप्रमाणे यादी सांगितली आहे, आता पगा तालुक्यांची सुद्धा यादी यामध्ये आलेली आहे. घाटंजी, दिग्रस, पुदस आणि पगा, महागाव या भागातील शेतकऱ्यांची खाती आज या ठिकाणी रिचार्ज होणार आहे. पगा ज्यांच्या खात्यात तांत्रिक बिघाड नाही अशा शेतकऱ्याला तातडीने 23,000 रुपये जमा होण्यात आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि या ठिकाणी बँकांना माहिती देखील देण्यामध्ये आली आहे. आज कसल्याही प्रकारे या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करा असे आदेश देखील आता देण्यामध्ये आले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका. तर सरकारने सांगितल्यानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील रायगड आणि पगा, लातूर जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये देण्यामध्ये आली आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, पगा, अलिबाग आणि पगा, माणसगावासह लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि पगा, जळकोट या भागातील शेतकऱ्याला आज विमा मिळेल. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं हे लाभार्थी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, सरकारने अटी ठेवलेली आहे, या अटीची पूर्तता नक्कीच करा. तुमचा दिवस या ठिकाणी नक्कीच गोड गेला असेल, कारण की बघा सरकारच्या माध्यमातून उद्याचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच गोड ठरेल. कारण बघा उद्या सकाळी देखील तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत असतो. बघा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी किमान 12 तरी तास लागतात. म्हणजे की बघा जेव्हा कधी वितरण होते तेव्हा 12 ते 13 तासामध्ये निधी जमा होत असतो आणि शेतकऱ्याला लाभ मिळत असतो. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.